नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पाहणार आहोत टॉपिक डोबेरायनर्स ट्रायड्स, ज्याला मराठीमध्ये डोबेरायनर्सचं त्रिकूट असंही म्हणतात. हे नेमकं काय आहे ते आपण बघूयात. बघा, द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट याची हिस्ट्री जर पाहिली आपण, तर एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनची गरज का पडली? जवळजवळ आता 118 एलिमेंट्स आपल्याला ज्ञात आहेत, माहिती आहेत. 1800 मध्ये 19व्या शतकाच्या सुरुवातीला जवळजवळ 30 एलिमेंट सायंटिस्टला माहिती होती. आता किती आहेत? 118. मूलद्रव्यांची संख्या तेव्हापासून वाढत गेली. तर वैज्ञानिकांना, सायंटिस्टला या मूलद्रव्यांचं ग्रुपिंग करणं गरजेचं वाटलं. कारण एखाद्या गोष्टीचं ग्रुपिंग केलं तर त्याचा अभ्यास करणं सोपं जातं. म्हणून वैज्ञानिकांनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तर यामध्ये नेमकं काय होतं, जर ग्रुप केला आणि एक असे एलिमेंट्स एकत्र आणले की ज्यांचे काही गुणधर्म एकसारखे आहेत, असा एक ग्रुप केला आणि असं ग्रुपिझम क्लासिफिकेशन केलं एलिमेंट्सचं, तर त्यांच्या प्रॉपर्टीज अभ्यास करणं हे सायंटिस्टना सोपं जातं. त्यासाठी क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स गरजेचं आहे. मग यामध्ये पहिल्यांदा जे एक जर्मन शास्त्रज्ञ होते, त्यांचं नाव होतं डोबेरायनर्स. ठीक आहे. त्यांनी 1817 मध्ये असं एक सिद्धांत मांडला. त्याच्यामध्ये त्यांनी 3 एलिमेंट्स घेतले आणि 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप केला. 3 एलिमेंट्स असे घेतले की ज्यांच्या प्रॉपर्टीमध्ये साधर्म्य आहे, सारखेपणा आहे, आणि त्या 3 एलिमेंट्सच्या ग्रुपलाच ट्रायड असं म्हणतात. तर त्यांचा जो ट्रायड्सचा नियम आहे किंवा डोबेरायनर्स ट्रायड जे आहे, तर ते कसं फॉर्म केलं ते थोडक्यात आपण आता बघूयात. त्यांनी काय केलं की सिमिलर प्रॉपर्टीज असणारे 3 एलिमेंट एकत्र घेतले आणि मॅथमॅटिकली पॅटर्न पण त्यांचा एक असा होता की त्यांचं जे त्या 3 एलिमेंट्सचं जे ॲटॉमिक मास आहे, तर त्याचा एक असा पॅटर्न होता की 3 एलिमेंट मधला जो एलिमेंट आहे, म्हणजे मधला जो एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास हे इतर 2 एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासच्या ऍव्हरेज एवढं असेल. आलं लक्षात? आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी 3चा एक ग्रुप केला. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवता येईल की 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला, त्यामध्ये मधल्या एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास हे इतर 2 एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासच्या ऍव्हरेज इतका असेल आणि त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये सिमिलॅरिटी असतील. तर याच 3 एलिमेंट्सच्या ग्रुपला ट्रायड असं म्हटलं जातं. काही फेमस ट्रायड आहेत. त्यांनी ज्या डोबेरायनरने त्यावेळेस जे ट्रायड ग्रुप केले एलिमेंट्सचे, त्यामध्ये एक काही महत्वाचे फेमस ट्रायड ग्रुप आहेत. पहिला ग्रुप आहे बघा, आपण उदाहरण बघूयात. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 एलिमेंट घेतलं. यांचा क्रम त्यांच्या ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमानुसार आहे, म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियम असं. तर त्यांना काय म्हणायचंय की यांचे काही गुणधर्म सेम आहेत, त्यामुळं या 3 एलिमेंट्सचा एक ग्रुप होतो. त्याच्यातील मधला जो एलिमेंट आहे सोडियम, तर त्याचं ॲटॉमिक मास हे लिथियम आणि पोटॅशियमच्या ॲटॉमिक मासच्या ऍव्हरेज एवढं आहे. ऍव्हरेज म्हणजे त्या दोन्हींच्या ॲटॉमिक मासच्या बेरजेला जर 2 ने भागलं तर सोडियमचं ॲटॉमिक मास येतं, असं त्यांचा सिद्धांत होता. बघा, इथं आपल्याला दिसतंय बघा, सोडियमचं ॲटॉमिक मास आहे 23 आणि ते इथं बरोबर आहे. लिथियमचं 6.9 आहे, पोटॅशियमचं 39.1 आहे. 39.1 आणि 6.9 यांची बेरीज केली आणि त्याला 2 ने डिवाइड केलं तर 23 आन्सर येतं. आणि सोडियमचं ॲटॉमिक मास 23 आहे. तर इथं हा सिद्धांत लागू पडला. तसंच इतर 2 ज्या ट्रायड आहेत, कॅल्शियम, त्यानंतर
स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. हे एक असंच उदाहरण आहे. आणि तिसरं उदाहरण आहे क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या ट्रायडचं. इथं लक्षात काय ठेवायचं, डोबेरायनरचे ट्रायड्स विचारलं तर हे 3 ट्रायड तुमच्या लक्षात राहायला पाहिजेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, त्यानंतर स्ट्रॉन्शियम आणि बॅरियम, आणि तिसरं म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट म्हणजे मधला जो एलिमेंट आहे त्याचं ॲटॉमिक मास इतर 2 एलिमेंट्सच्या ॲटॉमिक मासच्या ऍव्हरेज इतकं असतं. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. बघा, ही क्लासिफिकेशन ची एक सुरुवात होती. डोबेरायनर यांचं पायोनियर वर्क आहे. तिथून तर एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनला सुरुवात झाली. त्यांनी साधारण 1817 या सुमारास हे ट्रायडचं क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे. त्यानंतर 1860 मध्ये त्याच्यावरच आधारभूत असून न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी त्यांचं काम केलं आणि ऑक्टेव्ज म्हणजे 8 मूलद्रव्य एकत्र करून त्यांचा एक ग्रुप केला आणि लॉ ऑफ ऑक्टेव्ज असं त्यांनी मांडलं. म्हणजे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज हे त्याची पुढची डेव्हलपमेंट आहे 1860 मध्ये. त्यानंतर 1869 मध्ये मेंडेलिव्हने काय केलं, पिरियडिक टेबल तयार केला. मेंडेलिव्हने पिरियडिक टेबल केला आणि आता जो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल वापरतो तो मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलवरनं बनलेला आहे. अशा पद्धतीने डोबेरायनरने सुरू केलेलं एलिमेंटचं क्लासिफिकेशन आत्ताच्या सध्याच्या मॉडर्न पिरियडिक टेबल पर्यंत जे आलं, तर त्याची सुरुवात म्हणजे एलिमेंटच्या क्लासिफिकेशनची सुरुवात ही कोणी केली, तर डोबेरायनरने. आलं लक्षात? म्हणून त्यांचं महत्वाचं काम आहे. डोबेरायनर्स ट्रायड हे अतिशय महत्वाचं आहे आणि ती पहिली स्टेप आहे एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशन मधली. ठीक आहे. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.